असं वाटतं ना, ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी कोणीही उठवावं नाही आणि आपण सुद्धा उठावं नाही. मस्त झोपून राहावं 9, 10, 11 वाजे लोक. पण नाही, रडत धुपत उठणंच आहे आणि ती गोष्ट कधीही शक्य होणार नाही. आज मी झोपीत असतानाच माझ्या कानावर छान असे शब्द पडले बघा. त्यानंतर उठले, तोंड वगैरे धुतलं, त्यानंतर ब्रश वगैरे केला. झाडून घेऊ म्हटलं पहिले. आज आहे ना थोडेफारच काम आहे, आज काही जास्त नाही आहे. पण सगळं पहिले जर सकाळी सकाळी उठून जर क्लीन केलं ना छान वाटतं बघा. घरामध्ये कापूर जाळण्याचे खूप चांगले फायदे आहेत बघा. घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी, निगेटिव्ह एनर्जी जी असते ती जाते. त्यानंतर घरामध्ये आपला थोडासा वास जर येत असेल, आता पावसाळ्यामध्ये ना बराचसा वास यायला लागतो घरामध्ये, तर तो सुद्धा वास कमी होतो बघा. तुम्ही कोणताही कापूर जाळू शकता. मी भीमसिंग कापूर जाळला, थोडासा लावला. त्याच्यानंतर मग अंघोळ वगैरे केली, चहा पाणी पण झाली माझी, मस्त अंघोळ केली. खूप दिवसापासून आहे ना देव मला स्वच्छ करायचे होते बघा, पण त्याला काही वेळ भेटत नव्हता. आज त्याला वेळ भेटला आणि मी घरच्या घरी एक लिक्विड बनवलं. रांगोळी, लिंबू, त्यानंतर हळद आणि थोडंसं लिक्विड टाकलं. मस्तपैकी त्याची एक पेस्ट बनवली आणि छानपैकी बरेचनी आणि थोडीशी लिंबूनीच मी देव इथं स्वच्छ केले. मला ना खूप दिवसापासून करायचे होते, पण कामामध्ये ना वेळच भेटत नव्हता बघा. मग सगळे देव मी क्लीन केले, सगळ्या देवांना कुंकू वगैरे लावलं. कुणालने जाऊन आज मला सकाळीच फुलं पण आणून दिली आणि लिंबू पण आणून दिले बघा. तर आज होता रविवार असल्यामुळे ना वेळ भेटला होता थोडासा आणि सकाळी स्वयंपाकसुद्धा नव्हता करायचा. स्वयंपाक आज आईकडे होता, त्याच्यामुळे मी बरीचशी निवांत होते. म्हणलं निवांत आहे तर मी माझा हा वेळ म्हणजे देव स्वच्छ करण्यामध्ये घालते, कारण की मग नंतर आता हप्ताभर मला अजिबात वेळ भेटू शकणार नाही. तर कुणाला म्हणलं मला 1 कप चहा करून दे. तो कधी चहा घेत नाही, पण त्याने मला चहाही करून दिली आणि त्यानेही पिली आणि थोडीशी मला पण दिली. तर मी इथं छानपैकी देव क्लीन करून घेतले बघा. जे माझं श्रीयंत्र आहे का ते खूप दिवसांनी राहिलं होतं. झालं होतं काय, त्याच्यावर माझ्याकडनं ना तेल सांडलं होतं दिव्यातलं, तर त्याच्यावर आहे ना तेल पडलं होतं. तर आता मी थोडंसं त्याला क्लीन केलं, पण ते बऱ्यापैकी नाही निघलं बघा. पण जेवढं निघलं तेवढं. त्यानंतर मी इथं सगळं देवाचं आवरलं होतं, फक्त कागद नव्हता आज बदलला. चांगले मस्त देव तिथं ठेवून घेतले, कारण की जर देव स्वच्छ दिसले ना तर माझं मन लागतं बघा घरामध्ये. एक किचन आणि एक देवघर कधीही चांगलं दिसलं पाहिजे आणि कधीही स्वच्छ दिसलं पाहिजे आणि कोणीही येऊ आणि कोणीही बघून स्वतः आपण पण बघतो आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. असं आपलं देवघर आणि असं आपलं किचन असलं पाहिजे. माझ्या मतेने आपण ना एक काम कमी केलं पाहिजे, पण जो किचन ओटा आहे आणि जो आपलं देवघर आहे तो कधीही क्लीन ठेवला पाहिजे. वेळ आपल्याला कोणत्याच गोष्टीला नसतो. काय आपण वेळ काढतोच ना. आता घरातले कामं का होईना आपण करतोच ना. तर त्याच पद्धतीने ना आपण आपले आपलं देवघर आणि आपलं किचन स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर माझं रविवारचे हे सगळे कामं चालू होते बघा. मी मस्तपैकी फुलं वगैरे लावले. आता तुम्हाला फायनली माझी देवपूजा दाखवते. इथं बघू शकता तुम्ही. मस्त अशी छान देवपूजा झाली. आता त्यानंतर मी इथं झाडांना पाणी टाकत होते, तर हा म्हणे नाही मला टाकायचं. तर इथं मस्तपैकी झाडांना पाणी टाकलं. कांदे बटाट्याचं रॅक पण घासलं बघा, बरंचसं घाण झालं होतं. तर असं होतं सकाळचे सगळे कामं आवरलेले, टोपले टापले, त्यानंतर डब्बे डुबे आणि ही आहे माझी छोटीशी रूम. बघू शकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.